नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळे? चला आमची आता मल्टीग्रेन रोटी बघा बरं का. डाएट चालू झालं आहे. खूप काही फॅन्सी डाएट नाही आहे. साध्या-साध्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण त्या साध्या गोष्टींनीसुद्धा आपल्या वजनामध्ये आणि आपल्या माइंडसेटमध्ये फरक पडतो. सात्विक जीवनशैलीचे मी 3 व्हिडिओ केलेले आहेत. आहार, विहार आणि विचार. तर हे तुम्ही नक्की बघा. आपण काय अन्न खातो, कसं खातो, कोणाच्या हातचं खातो, ह्या सगळ्यावर आपला माइंडसेट, आपलं आरोग्य, आपली पॉझिटिव्हिटी डिपेंडंट असते. आता घरात जेव्हा आपण अन्न शिजवत असतो, तेव्हा ते चांगल्या हेतूनी ते अन्न जेव्हा आपण करतो, तेव्हा नामस्मरण करत किंवा चांगले विचार बोलता बोलता जर का आपण ते अन्न केलं, तर ते अन्नातनं आपल्याला आनंद मिळतो, आपली सकारात्मकता वाढते आणि आपलं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य चांगलं राहतं. आता बघा ना, काही काही बायका मी बघितल्या आहेत, स्वयंपाक करताना इतके विचित्र विषयांबद्दल बोलतात, भांडणांचे विषय बोलतात किंवा चिडचिड करत स्वयंपाक करतात. ठीक आहे, थकवा येतो. मी हे समजू शकते, कारण तेच-तेच काम केल्याचा कंटाळा येऊ शकतो. पण आपण अन्न आपल्यासाठी करतोय, आपल्या घरच्यांसाठी करतोय, तर त्यातनं सात्विकता मिळेल, त्यातनं आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळेल. तर अन्न तयार करताना शक्यतो नामस्मरण करावे, चांगले विचार असावे. काही-काही खूप भांडणाचे विषय वगैरे बायका डिस्कस करत असतात स्वयंपाक करताना, तर ते अजिबात करू नका. चांगल्या विचारांनी जर का तुम्ही ते अन्न केलं, तर तुमचा माइंडसेटमध्ये खूप चांगला फरक पडतो आणि हे प्रूव्हन आहे, हे सायंटिफिक आहे. ह्याच्यावर सविस्तर व्हिडिओ मी केलेला आहे. सो मी जरी घरात माझ्या मदतीला कोणी असेल तर फोडण्या किंवा बेसिक सगळं कुकिंग मी करते आणि शक्यतो मी स्वामींचं नाव घेत किंवा भवानी आईचं नाव घेत हे स्वयंपाक करत असते. त्याच्यामुळे तो चविष्ट होतो, सगळ्यांना आवडतो आणि ते अन्न खाल्ल्यावर कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आता बघा ना, आपण किती काय चमचमीत गोष्टी हॉटेलमध्ये खातो, पण कधीतरी आपल्याला त्यातनं ॲसिडिटी होते, कधीतरी पोट बिघडतं किंवा काही असे विचित्रच त्रास होतात. पण आनंदी राहायचं असेल तर अन्न हे खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे आपण छान पॉझिटिव्ह राहू शकू, फिट राहू शकू. कुठल्याही प्रकारचं नैराश्य, डिप्रेशन आपल्याला येत नाही, कारण त्या सात्विकतेने आपण नरिश होतो, त्यातनं आपण घडतो. सो हे सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, जे मी आत्मसात करते आणि स्वतःवर ते अनुभवते.